Professor Sagar Chavan. Welcome you all to the webinar on how to fill engineering CAP option form, organized by Navasayadri Education Society's group of institutions, Pune. The contents of presentations: what is merit list and meaning of each word in the merit list, how to choose college for admission based on merit list, what parameters should kept in mind while selecting a college, how to prepare a final option list, and seat acceptance stage. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मार्फत आपण हे बघणार आहोत की इंजिनिअरिंगचा कॅप राऊंड 1 चा ऑप्शन फॉर्म आपल्याला कसा भरायचा आहे आणि त्याच्याशी रिलेटेड कोणत्या कोणत्या प्रोसेसेस आहेत. सो विल सी वन बाय वन. सो फर्स्ट इज हाऊ टू रीड मेरिट लिस्ट. ठीक आहे, आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेलीच आहे, फायनल मेरिट लिस्ट सुद्धा डिस्प्ले झालेली आहे. तर मेरिट लिस्ट रीड कशी करायची, कोणत्या कोणत्या टर्मिनॉलॉजीज त्यात असणार आहेत ते आपण बघणार आहोत. So this is the one of the merit list for the example in which I have hide the details of the candidate such as name and application ID etc. So this is how the merit list looks like. Okay, आणि यामध्ये आपल्याला फोकस काय करायचा आहे किंवा या कोणत्या गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे, तर जे इथे हायलाइट केलेलं आहे आपण बघू शकतो, युअर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस इज. ठीक आहे, या गोष्टीवरती आपल्याला भर द्यायची आणि या गोष्टीकडे आपल्याला फोकस करायचं आहे. तर त्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच गोष्टी आपण तेवढ्या एक उचललेल्या आहेत आणि त्यावरती आपण फोकस करणार आहोत. जसं की इथे तुम्हाला दिसत असेल की या कॅन्डिडेटचा, ज्या कॅन्डिडेटची आपण मेरिट लिस्ट बघतोय त्यांचं लिहिलेलं आहे स्टेट जनरल मेरिट नंबर. ओके, सो बेस्ड ऑन हिज ऑर हर सीईटी स्कोर द स्टेट जनरल मेरिट नंबर इज 50343. म्हणजे पूर्ण महाराष्ट्र राज्यातून त्याचा नंबर जो असणार आहे तो 50,343 वा आहे. तो कशाच्या बेसिसवरती आहे, तो त्याच्या सीईटी स्कोरच्या बेसिसवरती आहे, जे ब्रॅकेटमध्ये लिहिलेला आहे 60.577. ओके, सो नंतर नेक्स्ट जो दिलेला आहे तो आहे युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर, की जे ते कॅन्डिडेटची युनिव्हर्सिटी होते 12th ज्यातून ते पास झालेले आहेत किंवा डिप्लोमा ज्यातून पास झालेले आहेत. दॅट वॉज दी मुंबई युनिव्हर्सिटी. ठीक आहे, तर मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्यांचा मेरिट कितवा आहे, तर तो आहे 12,513. ओके, देन कॅन्डिडेट लेडीज कॅटेगरीमधून येत आहेत, तर लेडीज मधून त्यांचा नंबर कितवा आहे. ओके, सो थर्ड वन इज लेडीज स्टेट जनरल मेरिट नंबर, म्हणजे राज्यातून आणि लेडीज कोट्यामधून त्यांचा नंबर जो आहे तो आहे 15,843. ओके, त्यानंतर सेम युनिव्हर्सिटी मधून पण लेडीज कोटा, अगेन लेडीज युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर दॅट इज मुंबई युनिव्हर्सिटी इज 3350. मुंबई युनिव्हर्सिटीतून लेडीज कोट्यामधून त्या कॅन्डिडेटचा नंबर जो आहे तो 3,350 आहे. ओके, आता कॅन्डिडेट हा कोकण रिजन मधून येतो, तर तिथे अजून ऍड झालेला आहे कोकण स्टेट जनरल मेरिट नंबर, तर तो आहे 6,648. अँड लास्ट वन इज ऑल इंडिया मेरिट नंबर. मग ऑल इंडिया मधून बेस्ड ऑन सीईटी स्कोर त्यांचा रँक कितवा आहे, मेरिट कितवा आहे, सो दॅट इज 72060. ओके, 72,060 हा त्यांचा मेरिट नंबर आहे थ्रू आउट द इंडिया, ऑल इंडिया मधून. ठीक आहे, सो दीज आर दी टर्मिनॉलॉजीज युज्ड इन दी मेरिट लिस्ट. या टर्मिनॉलॉजीज आपल्याला फोकस करायचे आहेत किंवा चेक करायचे असतात, ज्या आपल्याला मेरिट लिस्ट मध्ये दिलेल्या आहेत. पुढे हाऊ टू चूज कॉलेज फॉर ऍडमिशन बेस्ड ऑन मेरिट लिस्ट. आता मेरिट लिस्ट लागली आपली, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट. आता मेरिट लिस्टच्या बेसिसवरती आपल्याला कॉलेज कसं सिलेक्ट करायचं आहे ते आपण बघणार आहोत. ओके, सो इथे आपण एक्झाम्पल साठी घेतलेलं आहे COEP, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. ओके, सिव्हिल ब्रांच आहे ज्याचा कोड दिलेला आहे आपल्याला 1106,006 हा कॉलेज कोड आहे, 19110 हा ब्रांच कोड आहे. ओके, त्यानंतर खाली स्टेटस दिलेला आहे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आणि होम युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. ओके, तर हे स्टेट लेवलला आपण जे बघितलं, आपली जे सीईटी आपला जो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे किंवा फायनल मेरिट लिस्ट आहे त्याच्या बेसिसवरती आपण कसं कट ऑफ नुसार कॉलेज सिलेक्ट करू शकतो आपल्याला ते बघायचं आहे. तर हा जो कट ऑफ आहे आपण जो बघतोय तो आहे 2019-20चा. तर त्यात जर तुम्ही बघू शकत असाल तर फर्स्ट कॉलम मध्ये लिहिलेला आहे जनरल ओपन. ओके, आणि त्याचा कट ऑफ जो आहे तो 1255. म्हणजे मागच्या वर्षी सिव्हिल इंजिनिअरिंग साठी ओपनचा जनरल कॅन्डिडेट हा 1255च्या कट ऑफ वरती क्लोज झालेला आहे. ठीक आहे, जो आपला महाराष्ट्र स्टेट मधून रँक आलेला होता. जसं आपण परत या व्हिडिओ जाऊन बघितलं, इथे कॅन्डिडेटचा जनरल स्टेट मेरिट नंबर जो होता हा 50,343 होता. ओके, महाराष्ट्रामधून स्टेट मधून.
तसं सीओईपी साठी ओपन कॅन्डिडेट किंवा ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेटसाठी जो कट ऑफ क्लोज झालेला आहे तो 1255 वरती झालेला आहे. ओके, लाईकवाईज SC कास्टसाठी आहे 5571, ST कास्टसाठी आहे 15858, VJ कास्टसाठी आहे 3611, लाईकवाईज NT1, NT2, NT3 आणि जनरल OBC. ठीक आहे, सो हे कट ऑफ दिलेले आहेत जे तुमच्या सीईटीच्या स्कोरनुसार तुम्हाला स्टेट लेवलवरती रँक दिलेले असते आणि त्या रँकच्या बेसिसवरती तुमचा रिस्पेक्टिव्ह कॉलेजचा कट ऑफ लागलेला असतो. सो अशा प्रकारे आपल्याला सगळ्या कॉलेजेसची कट ऑफ लिस्ट काढायची आहे जी की तुम्हाला www.mahacet.org.in या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. ठीक आहे, तिथे तुम्हाला सगळ्या कॉलेजेसच्या मागच्या 5 वर्षाच्या तुम्हाला कट ऑफ लिस्ट अवेलेबल होते. त्यानुसार बेस्ड ऑन युअर मेरिट लिस्ट, बेस्ड ऑन युअर मेरिट रँक, यू हॅव टू चूज दी कॉलेज वाईजली. ठीक आहे, जसं की आता मागच्या आपल्या कॅन्डिडेटचा बघितलं तर स्टेट रँक नंबर जो ऑलमोस्ट 50,000 होता. ओके, आणि ओपन कॅन्डिडेट असल्यामुळे आपल्याला कळते की 1255 रँक वाला हा मागच्या वर्षी कट ऑफला कोच झालेला होता. त्यामुळे यावर्षी त्याला काही चान्स असण्याचे काही तिथे चिन्ह नाही आहेत, कारण 50,000 कुठे आणि 1255 कुठे हे आपल्याला सरळ कळते. सो दिस इज हाऊ यू हॅव टू सिलेक्ट दी colleges based on your merit list. Okay, then next is what parameters should kept in mind while selecting a college. ठीक आहे, की आता मला कॉलेज सिलेक्ट करायचं, ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आपल्याला 7 ते 9 या शेड्यूलच्या दरम्यान. तर मला कॉलेज सिलेक्ट करताना कोणत्या कोणत्या गोष्टी डोक्यात असायला पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टींचा मला विचारात घ्यायला पाहिजे, तर त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल इज NAC accreditation. ओके, सो NAC ही अशी एक संस्था आहे, अशी एक ऑर्गनायझेशन आहे की जे तुमच्या कॉलेज लेवलवरती सगळे पॅरामीटर्स चेक करतात. क्वालिटी इश्यूज, क्वालिटी पॅरामीटर्स जे काय असतात त्या सगळ्या पॅरामीटर्स चेक करून त्या कॉलेजला पर्टिक्युलर ग्रेड दिला जातो. A+, A ग्रेड, B+, B ग्रेड, C+, C ग्रेड, लाईकवाईज. ठीक आहे, सो जेवढे जास्त तुमच्याकडे क्वालिटी पॅरामीटर्स असतील, सगळ्या गोष्टी तुमच्या ॲज पर नॉर्म्स असतील, ॲज पर युनिव्हर्सिटी नॉर्म्स असणार आहे की व्यवस्थित तुमचे सेटअप्स आहेत, लॅब्स आहेत, एक्सपिरियन्स फॅकल्टीज आहेत, नंबर ऑफ टीचर्स अवेलेबल विथ द नंबर ऑफ स्टुडंट्स, ह्या सगळ्या गोष्टी नॉर्म्स प्रमाणे असेल तर तुम्हाला एक ग्रेड मिळतो, पर्टिक्युलर ग्रेड, त्याला म्हणतात NAC ग्रेड. ठीक आहे, सो गो विथ दी गुड ग्रेड कॉलेजेस सच एज A+ अँड A ग्रेड. ज्या कॉलेजेसला A ग्रेड आहे, ज्या कॉलेजला A+ ग्रेड आहे, NAC A ग्रेड, तेच कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायचं. देन सेकंड पॅरामीटर इज स्पोर्ट्स फॅसिलिटीज. ओके, हे आपल्याला क्लिअर असायला पाहिजे माइंडमध्ये की एव्हरी कॉलेज हॅव दी अकॅडमिक पार्ट. प्रत्येक कॉलेजला अकॅडमिक असणार आहे, तुमचं टीचिंग लर्निंग जे काही असणार आहे, क्लासेस, फॅकल्टी, स्टुडंट, बट बियॉन्ड दॅट वेगळं काही असायला पाहिजे कॉलेजमध्ये, तर त्यात मेन्शन करायला पाहिजे आपण स्पोर्ट्स फॅसिलिटीज. काही स्पोर्ट्स पर्सन असतात, काही स्टुडंट्सला स्पोर्ट्सची आवड असते, तर त्या कॉलेजला तुम्हाला स्पोर्ट्ससाठी फॅसिलिटीज अवेलेबल आहे का, तुम्हाला प्रमोट केलं जाते का, स्टेट लेवलला तुम्ही खेळायला पाहिजे, नॅशनल लेवलला खेळायला पाहिजे, तिथे एक स्पोर्ट्ससाठी सेपरेट डिव्हिजन आहे का, स्पोर्ट्स टीचर अवेलेबल आहे का, या गोष्टी आपल्याला कॉलेज सिलेक्ट करताना नक्कीच बघायला पाहिजे. त्यानंतर तिसरा पॉइंट जो आहे दॅट इज कॅम्पस प्लेसमेंट. ओके, सो while selecting a college you should focus on the campus placement. As all we know why we are getting educated or why we are going for the engineering option, का तर आपल्याला पुढे चालून नोकरीच करायची आहे आणि प्लेसमेंट हा एक अति महत्वाचा भाग असतो तुमच्या एज्युकेशन कॉलेजेसचा. ठीक आहे, सो असं कॉलेज तुम्ही पिक करायला पाहिजे की जिथे तुम्हाला कॅम्पस प्लेसमेंट हे जास्तीत जास्त असणार आहे. चांगल्या टॉप कंपनीज, कोर कंपनीज तुमच्या कॉलेजेसला टायअप असायला पाहिजे, असंच कॉलेज तुम्ही निवडायला पाहिजे. नंतरचा जो पॉइंट आहे तो आहे की एक्सपिरियन्स फॅकल्टी. जे कॉलेज आपण सिलेक्ट करणार आहोत त्या कॉलेजला फॅकल्टी किती आहेत आणि त्यांचा एक्सपिरियन्स किती आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. कारण जेवढं तुमच्या एक्सपिरियन्स फॅकल्टी जास्त असणार आहेत तेवढं तुमच्यासाठी ते फायदेमंद असणार आहेत. त्यांचा एक्सपिरियन्स हा तुम्हाला तुमच्या स्टुडंट लाईफमध्ये कामाला येणार आहे. सो वाईल पिकिंग अ कॉलेज यू शुड चेक विथ दी एक्सपिरियन्स फॅकल्टी ॲज वेल. ओके, देन नेक्स्ट पॉइंट इज स्कोप फॉर R&D ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. कॉलेज निवडताना ही गोष्ट नक्की बघितली गेली पाहिजे की तिथे रिसर्चला स्कोप आहे का, तिथे रिसर्चसाठी तुम्हाला प्रोत्साहन दिले जाते का, तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकायला पाहिजे, ट्राय करायला पाहिजे. सेपरेट R&D लॅब्स असतात कॉलेजेसमध्ये, तशी काही ऍक्टिव्हिटी, तशा काही फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत का, हे आपल्याला कॉलेज सिलेक्ट करताना नक्कीच बघायला पाहिजे. आणि शेवटचं जे आहे ते एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. करिक्युलम सोबत एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण त्या कॉलेजेसला होतात का हे सुद्धा आपल्याला कॉलेज सिलेक्ट करताना बघायला पाहिजे. देन नेक्स्ट इज हाऊ टू प्रिपेअर फायनल ऑप्शन लिस्ट. ठीक आहे, आता आपण कॉलेजेसची लिस्ट बघितली, कट ऑफ बघितला, आपला मेरिट बघितला, कॉलेजचं मेरिट लिस्ट बघितलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक फायनल ऑप्शन लिस्ट बनवायची आहे, रफ ऑप्शन लिस्ट बिफोर फिलिंग अ कॅप राऊंड 1.
तर ते कसं बनवायचं किंवा ते बनवताना आपल्याला काय लक्षात ठेवायला पाहिजे, सो ते आपण बघणार आहोत. सो फर्स्ट इज सिलेक्ट द कॉलेज ॲज पर युअर प्रिफरन्स अँड कट ऑफ. ठीक आहे, सपोज मी जर पुण्यातला विद्यार्थी असेल तर माझा प्रिफरन्स हा पुण्यातल्या कॉलेजेसला असणार आहे. ओके, सो ॲज पर युअर प्रिफरन्स यू शुड सिलेक्ट द कॉलेज अँड कट ऑफ. मग पुण्यातलं मी आहे म्हणून मला सीओईपीच मिळेल असं काही गरजेचं नाही. माझा रँक जर 50,000 आहे आणि मागच्या वर्षी सीओईपीला जर 1255 वरती कट ऑफ क्लोज झालेला आहे, सो मला सीओईपीच मिळायला पाहिजे असं गरजेचं नाही. मी अजून दुसरे कॉलेजेस बघेल जे माझ्या कट ऑफ रेंजच्या जवळपास येत आहेत. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज फाइंड दी कट ऑफ ऑफ इंटरेस्टेड ब्रांचेस ऑर कॉलेजेस. ठीक आहे, जे कोणती ब्रांच तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आफ्टर 12th किंवा जे कोणतं कॉलेज घ्यायचं आहे की मला याच कॉलेजला घ्यायचं आहे, त्या कॉलेजेसचा किंवा त्या ब्रांचचा तुम्हाला कट ऑफ सिलेक्ट करायचा किंवा कट ऑफ चेक करून ठेवायचा आहे. अँड शॉर्टलिस्ट दी कॉलेजेस बेस्ड ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. ठीक आहे, फर्स्ट वन इज लोकेशन. आपण जे पहिले डिस्कस केलं की मी जर पुण्यात असतो आहे राहायला तर मी पुण्याच्या कॉलेजेसला ट्राय करायला पाहिजे किंवा पुण्याच्या कॉलेजेसला प्रिफरन्स द्यायला पाहिजे. त्यामुळे लोकेशन एक महत्वाचा पॉईंट आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे. जर आपण जायचं आणि ऍडमिशन घ्यायचं आणि तिथे तुमची बिल्डिंगच कम्प्लीट नाहीये तर ते कॉलेज पण आपल्याला नाही घेता येणार. त्यामुळे तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर बघायला पाहिजे कॉलेज सिलेक्ट करायच्या आधी. देन एक्सपिरियन्स फॅकल्टी, जे आपण आधी पण म्हटलं की त्या कॉलेजला किंवा त्या पर्टिक्युलर ब्रांचला किती फॅकल्टी हे एक्सपिरियन्स्ड आहेत हे आपण बघायला पाहिजे. देन नेक्स्ट इज फी स्ट्रक्चर. त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर कसं असणार आहे बेस्ड ऑन कास्ट किंवा डिफरंट पॅरामीटर्स. फी स्ट्रक्चर हा वेगवेगळा असतो तर ते फी स्ट्रक्चर आपण चेक करायला पाहिजे. देन ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी. ठीक आहे, मुली जर असतात फिमेल कॅन्डिडेट जर बघितलं तर त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हा महत्वाचा एक पॉईंट असणार आहे की माझ्या घरापासून त्या कॉलेजला येण्या जाण्यासाठी ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहे का, बस अवेलेबल आहे का, माझं इझी ट्रान्सपोर्ट असणार आहे का किंवा कॉलेजच्या काही ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी अवेलेबल आहे का, हे सुद्धा आपल्याला चेक करायला पाहिजे. देन नेक्स्ट वन इज प्लेसमेंट. अगेन जे आपण आधी बोललो की कॉलेजला चांगलं प्लेसमेंट असायला पाहिजे, हे आपल्याला कॉलेज सिलेक्ट करताना लक्षात द्यायचं आहे. आणि अल्युमिनी बेस. ठीक आहे, की त्या कॉलेजमधून आतापर्यंत किती विद्यार्थी पासआउट झालेले आहेत, या बेसिसवरती आपल्याला कळते की त्या कॉलेजची परंपरा किती आहे, त्या कॉलेजमधून आतापर्यंत किती इंजिनियर बाहेर पडलेले आहेत. तर त्यामुळे तुमचा अल्युमिनी बेस जो काही आहे तो पण एकदा तुम्ही चेक करायला पाहिजे बिफोर फायनलायझिंग युअर ऑप्शन फॉर्म और ऑप्शन लिस्ट. ओके, देन लास्ट वन इज सीट एक्सेप्टन्स स्टेज. ठीक आहे, जेव्हा आपण ऑप्शन फॉर्म फिल केला, आपण मेरिट लिस्ट बघितली, कट ऑफ सिलेक्ट केलेला आहे, त्यानुसार ब्रांच आणि कॉलेज पण सिलेक्ट केलेला आहे, कॉलेजेसचे सगळे पॅरामीटर्स आपण आपल्या लिस्टनुसार चेक केले आणि आपण ऑप्शन फॉर्म भरलेला आहे. ठीक आहे, आता ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर त्याची नेक्स्ट स्टेज जी असते ती सीट अलोकेशन आहे. आपण ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला सीट अलोकेट होणार आहे पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जे आपण ऑप्शन फॉर्म मध्ये भरलेले आहेत त्या ऑप्शन फॉर्म पैकी एका कॉलेजला आपली अलॉटमेंट होणार आहे. ओके, सो त्या अलॉटमेंट झाल्यानंतरची प्रोसेस काय असणार आहे, तर ती प्रोसेस जी आहे त्याला म्हणतो आपण सीट ऍक्सेप्टन्स स्टेज. ठीक आहे, जसं की आता ऑप्शन फॉर्म भरलाय आपण, नंबर ऑफ कॉलेजेस टाकले होते आणि मला असं कळालं की मला 4थ्या नंबरचं कॉलेज मिळालंय. लेट सपोज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव. ओके, मला आता हे कॉलेज मिळालेलं आहे आणि मला ब्रांच मिळाली होती सिव्हिल इंजिनिअरिंग. मग आता मला पुढे काय करायचंय, जर मला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय आणि त्या ब्रांचला मला कन्फर्म करायचंय तर मी माझ्या लॉग इन मधून जाणार, ती सीट ऍक्सेप्टन्सला टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायची आहे आणि 1000 रुपीज ऍज अ सीट ऍक्सेप्टन्स फी पे करून मला तो ऑप्शन फ्रीज करायचा. ओके, आणि बाय डिफॉल्ट जर कोणाला फर्स्ट नंबरचाच ऑप्शन अलॉट झालाय तर तो ऑटो फ्रीज हा असतो, तिथे आपल्याला काही ऑप्शन नसतं, आपल्याला तिथे बाय डिफॉल्ट ऍडमिशन घ्यावीच लागते. बट इन केस की मला 4th नंबरला जे कॉलेज अलॉट झालंय गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव, तिथे मला जायची इच्छा नाही, मी पुण्याचा आहे आणि जळगावला अलॉटमेंट झाली आहे, तर व्हॉट शुड आय डू, मी काय करू शकतो, मी नॉन फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करून मी सेकंड राऊंडला ट्राय करेल. मी 1000 रुपीज माझी सीट ऍक्सेप्टन्स फी जी काही असेल ती पे करणार आणि सेकंड राऊंड साठी ट्राय करणार की मला पुण्यातले जे कोणते कॉलेजेस असेल त्यासाठी मी ट्राय करू शकतो. सो दिस इज व्हॉट दी सीट ऍक्सेप्टन्स स्टेज. ओके, so this is regarding the filling of option form for cap round 1, the procedure of reading merit list, then seat acceptance, how to choose the college, what parameters should be kept in mind while selecting a college. Regarding this, if you had any question, if you had any query, you can contact to the persons, the numbers which are given on the screen, the respective HODs as well with their departments. If anybody want to inquire about the computer department, he or she can contact to the Professor BB Bhusare, HOD Computer Civil Engineering Department. Or if anybody want to inquire about the Civil Engineering Department, he or she can contact to the Professor AR Kalani, HOD Civil Engineering Department. Thank you.